बातमी आहे सुधाकर बडगुजर यांच्या संदर्भात। सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी करण्यात येणार आहे। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी चौकशी होणार आहे। सुधाकर बडगुजर यांची सोमवारी पुन्हा चौकशी होणार आहे। लेखी उत्तर देण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी 2 दिवसांची वेळ मागितली होती। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे, चौकशी सुरू आहे। बडगुजर यांची पार्टीत असणाऱ्या 19 जणांची आतापर्यंत नाशिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। या प्रकरणात राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळत आहे। तर सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणी चौकशी होणार असल्याची माहिती मिळतेय। सुधाकर बडगुजर यांची सोमवारी पुन्हा चौकशी केली जाणार आहे। लेखी उत्तर देण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी 2 दिवसांची वेळ मागितली होती। ही 2 दिवसांची वेळ संपली आता। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात काही दिवसांपासून राजकारण सुरू आहे। राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। बडगुजर यांची चौकशी करण्यात येणार आहे। पार्टीत असणाऱ्या 19 जणांची आतापर्यंत चौकशी करण्यात येत आलेली आहे नाशिक पोलिसांकडून। तर या प्रकरणात राजकीय वळण लागलेलं आहे या प्रकरणाला कुठेतरी, आणि सत्ताधारी आणि आता विरोधकांमध्ये या प्रकरणावरून खडाजंगी होताना दिसते। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे, या संदर्भात ताजा तपशील। खरं तर नाशिक पोलीस ही चौकशी करणार आहेत। मागच्या काही दिवसांपासून आपण बघितलं तर सलीम कुत्ता प्रकरणामध्ये सुधाकर बडगुजर खरं तर यांची चौकशी सुरू आहे। पण मध्यंतरी या सगळ्या संदर्भात लेखी उत्तर देण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी 2 दिवसांचं वेळ मागितलेलं होतं आणि ते वेळ नाशिक पोलिसांनी दिलेली होती। आता ती वेळ संपलेली आहे, त्यामुळे नेमकं आज बडगुजर काय उत्तर देतात हे बघणं खरं तर महत्वाचं असणार आहे। पण आज पुन्हा एकदा नाशिक पोलीस हे चौकशी करणार असल्याचं बघायला मिळणार आहे। मात्र किरण, संजय राऊत यांनी अजब दावा केलाय, म्हणजे भाजपा पदाधिकाऱ्याकडून या पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि दुसरीकडे नितेश राणे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय। देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे। म्हणजे कुठेतरी या प्रकरणाला राजकीय वळण लागलेलं आहे, राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत असं म्हणता येईल आपल्याला। कारण मध्यंतरी अधिवेशनमध्ये नितेश राणे यांनी या सगळ्या संदर्भात व्हिडिओ दाखवून आरोप केले होते। त्या सगळ्या प्रकरणानंतर एसआयटी स्थापन करू अशा पद्धतीची घोषणा गृहमंत्र्यांनी केलेली होती, पण अद्याप तरी त्या एसआयटीची स्थापना झालेली नाहीये। पण या सगळ्या संदर्भात नाशिक पोलीस चौकशी करत आहेत। आपण सगळं या सगळ्या चौकशी दरम्यान बघितलं तर या सगळ्या गोष्टीला राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे। कारण या सगळ्या संदर्भात ठाकरे गटाचे जे महानगर प्रमुख आहेत बडगुजर यांच्यावरती आरोप झालेले होते। आता काल नाशिकमध्ये खासदार संजय राऊत सुद्धा आले होते आणि राऊतांनी तर ही सगळी जी पार्टी आहे ते एका भाजप पदाधिकाऱ्यांनीच आयोजित केलं होतं अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे। त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून जर आपण बघितलं तर या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण सुद्धा मिळालेलं आहे। कारण ही पार्टी 2016 मध्ये झालेली आहे। 7-8 वर्षापूर्वीची ही संपूर्णपणे एक घटना आहे। त्यामुळे या घटनेमध्ये आता चौकशीत नेमकं काय निष्पन्न होतो हे बघणं महत्वाचं असेल। जी धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।